जळगाव जिल्ह्यामध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हजारो हेक्टर क्षेत्रावरती पूर्व हंगामी कापसाची लागवड केली जात असते। यंदा मात्र शेतजमिनी तयार करण्यासाठी ट्रॅक्टरला लागणारं डिझेल मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीची अद्यापही मशागत ही पूर्ण होऊ न शकल्यामुळे तशीच पडू नये त्याचा मोठा फटका हा पूर्व हंगामी कापूस लागवडीला बसल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये पूर्व हंगामी कापसाची लागवड होत असताना पाहायला मिळतेय। तर शेतकऱ्यांसोबतच याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी। बघूयात। जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर केळी पाठोपाठ कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड होते। जवळजवळ 70,000 हेक्टर क्षेत्रावरती कापसाची लागवड केली जाते। मात्र त्यापैकी 30 ते 40,000 हेक्टर क्षेत्र हे पूर्व हंगामी लागवड कपाशीची लागवड होत असते आणि मे महिन्याच्या अखेरीला ही लागवड होताना आपल्याला दरवर्षी पाहायला मिळते। यंदा मात्र शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे, कारण शेत जमीन तयार करण्यासाठी जे डिझेल आवश्यक आहे ते डिझेल मिळेन असं झालेलं आहे आणि म्हणूनच खरं तर अनेक शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। अशाही परिस्थितीमध्ये काही शेतकऱ्यांनी यावर मात केलेली आहे आणि 45 डिग्री इतक्या उच्च तापमानामध्ये या ठिकाणी जी काही हायब्रिड कपाशी आहे तिची लागवड केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। दादा काय सांगाल, काय परिस्थिती आहे? आणि यावर्षी थोडा डिझेलचा तुटवडा जाणतोय, त्यामुळे शेती तयार करण्यास थोडं कठीण जात आहे। पण एवढे आपण 8-10 दिवस अगोदर शेती तयार केली असल्यामुळे आपण आज कपाशी लागवड करू शकतोय आणि आमचा दरवर्षीचा अनुभव आहे। आम्ही 22-23 तारखेला कपाशी लावतोच। दादा 45 डिग्री तापमान चाललं आहे, अशा परिस्थितीत तुम्ही लागवड करताय, काही अडचण येईल असं वाटत नाही तुम्हाला? थोडं एखादी वेळेस वर्ष होतं, पण आता 8 ते 10 वर्षापासून आम्हाला काहीच प्रॉब्लेम येत नाही आहे। पाणी आपल्याकडे मुबलक आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। शेत तयार करायला डिझेल मिळण्यास काही अडचणी आल्या होत्या? खूप म्हणजे आता माझं फक्त हे 2 एकर क्षेत्र तयार झालंय, असं अजून 8 एकर क्षेत्र तयार व्हायचं राहिलंय। बरोबर, म्हणजे ह्या दिवसात ते पूर्ण माझं तयार राहतं, पण यावर्षी डिझेलचा अभाव असल्यामुळे ते क्षेत्र तयार व्हायला अडचण खूप येत आहे। कापसाला भाव सरकारने द्यायला पाहिजे, त्याचबरोबर कापसासाठी जी काही लागणारी खते आहेत ती देखील वेळेत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी आता केलेली आहे। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव। बुलढाणा जिल्ह्यातील इंधन टंचाईचं संकट गेल्या 10 दिवसांपासून सुटत नाहीये। मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांना शेतीची मशागतीची कामं करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करावा लागतो आणि त्यामुळे डिझेलची मागणी जवळपास 20 ते 25% वाढते। मात्र पुरवठा कमी असल्यामुळे हे संकट दिवसेंदिवस अजूनही गडद होताना दिसतंय। अनेक पेट्रोल पंपावरती शेतकरी रांगेमध्ये रात्रंदिवस डिझेल मिळवण्यासाठी थांबतायत आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय। तर कुठे तलवारी आणि कोयते निघतायत, त्यामुळे पेट्रोल पंपावरील कर्मचारी देखील दहशतीत असल्याचं वातावरण हे अद्यापही बुलढाणा जिल्ह्यातील काही ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी। बघूया। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांपासून डिझेलची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे। आज 11वा दिवस आहे, मात्र अद्यापही परिस्थिती ही सुधारलेली नाही आहे। मी सकाळीच एका या पेट्रोल पंपावर आहे। या ठिकाणी डिझेल नसल्यामुळे अक्षरशः शुकशुकाट आहे। आपण जर का या बाजूला बघितलं तर डिझेल नसल्यामुळे या गाड्या उभ्या आहेत आणि डिझेलची वाट बघत याच ठिकाणी हे चालकसुद्धा झोपलेले आहेत। खरं तर काल मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं की लवकरच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन या ठिकाणी डिझेलचा पुरवठा हा सुरळीत केला जाईल, मात्र अद्यापही परिस्थिती सुधारलेली नाही। शेतकऱ्यांचा जर विचार केला तर शेतकऱ्यांचा खरं तर हंगामाचे दिवस आहेत, मशागतीचे दिवस आहेत आणि आता मान्सून खरं तर वेशीवर आलेला आहे। अद्यापही परिस्थिती सुधारली नाही तर अनेक शेतकऱ्यांना आपली शेती ही पडीत पडण्याची भीतीसुद्धा या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे। आज 11वा दिवस आहे, मात्र हे संकट, इंधन संकट अजूनही गडद होताना आपल्याला दिसत आहे। बुलढाणा जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी रांगेवरून किंवा कॅनमध्ये पेट्रोल दिलं नाही किंवा डिझेल दिलं नाही, यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता। कोयता आणि तलवारीसुद्धा पेट्रोल पंपावर निघाल्या होत्या, मात्र अशा परिस्थितीत अद्यापही इंधनाचा पुरवठा हा अद्यापही सुरळीत न झाल्यामुळे अजूनही शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढल्याचं आपल्याला चित्र दिसत आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीवरून महायुतीमध्ये मोठा पेच निर्माण झालाय। भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 या फॉर्म्युलावरती भाजप ठाम आहे। मात्र शिवसेना 7 जागांवरती अडली आहे।
निवडणुकीसाठी शिवसेनेनं भाजपसमोर आधीच्या 5 आणि आणखी 2 अशा 7 जागांचा प्रस्ताव ठेवलाय, तर भाजपनं केवळ 3 ते 4 जागाच शिवसेनेला देऊ केल्यात. मात्र शिवसेना 7 जागांवरती ठाम असल्याचं सांगण्यात येत आहे. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या वेळी आम्ही कमी जागा घेऊन तडजोड केली, मात्र आता 7 जागांवरती तडजोड करणार नाही अशी ठाम भूमिका शिवसेनेनं घेतल्याची माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. त्यामुळे नेमकं कोण माघार घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान याच आठवड्यामध्ये तिन्ही पक्षांचं जागा वाटप पूर्ण केलं जाईल अशी माहिती सध्या मिळतेय. तर विधान परिषदेच्या विदर्भामध्ये 5 जागा आहेत. नागपूर, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांचा समावेश आहे. यातल्या 5 जागांवरती भाजप तर यवतमाळ शिवसेना लढवणार असल्याची माहिती समजते. विदर्भामध्ये राष्ट्रवादीची ताकद नाही आणि त्यामुळे या 5 पैकी एकही मतदारसंघ राष्ट्रवादीला नाहीये. दुसरीकडे महाविकास आघाडीचा विचार करता गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा मतदारसंघ सोडला तर उर्वरित ठिकाणी महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नसल्याची चर्चा आहे. पुढची बातमी, सुनेत्रा पवारांनी राज्यसभेचा राजीनामा दिल्यावरती त्यांच्या जागेवरती कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक, प्रमोद हिंदुराव यांच्या नावांचा विचार सुरू असल्याची माहिती आहे. तर मंत्री छगन भुजबळ देखील राज्यसभेवरती जाण्यासाठी इच्छुक होते, मात्र पक्ष त्यांना केंद्रात पाठवण्यासाठी इच्छुक नाही अशी माहिती समजते. मात्र या रिक्त होणाऱ्या जागेवरती राज्यातीलच व्यक्तीला संधी दिली जावी यावरती पक्षाच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते. येत्या आठवड्यामध्ये पक्षाकडून नावावरती अंतिम शिक्कामोर्तब करण्यात येईल. आणि बातमी आहे तापमानासंदर्भातली. विदर्भामध्ये उष्णतेची तीव्र लाट आजही कायम आहे. विदर्भात सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्ह्यामधील ब्रह्मपुरीमध्ये 47.2 अंश सेल्सिअस आहे. हवामान विभागानं आज देखील 3 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केलाय. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, तर विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. शुक्रवारी विदर्भामधील सर्वाधिक तापमान हे ब्रह्मपुरी इथं 47.2 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय. त्या खालोखाल वर्धा 47 अंश सेल्सिअस, अकोला 46.8, अमरावती 46.4, वर्धा 46.4, गडचिरोली 46 आणि नागपूर 45.7 अंश सेल्सिअस होता. आज देखील अनेक भागामध्ये उष्णतेची लाट ही कायम राहणार आहे. तर वर्धा, अकोला, अमरावती, गडचिरोली आणि नागपूरमध्ये पारा हा 45 अंशांच्या पुढे गेलाय. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेमध्ये बाहेर न पडण्याचं आवाहन हे सध्या प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मुंबई पाठोपाठ आता ठाण्यामध्ये देखील पाणी कपात लागू झाली आहे. ठाणेकरांना आधीच पाणी टंचाई भेडसावत असताना आता मुंबई महानगरपालिकेकडून ठाणे शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये दररोज 10% कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता ठाणेकरांची चिंता वाढलेली आहे. या संदर्भामध्ये भाजप आमदार संजय केळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून लक्ष देण्याची मागणी केली आहे. यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज असल्यामुळे राज्य सरकारनं महापालिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेनं येत्या 25 मे पासून नवी मुंबईच्या पाणी पुरवठ्यामध्ये 10% पाणी कपात करण्याचा निर्णय घेतलाय. नवी मुंबईतल्या वेगवेगळ्या विभागांसाठी वेगवेगळ्या दिवशी पाणी कपात करण्यात येईल. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरती पार पडलेल्या सामन्यामध्ये सनरायझर्स हैदराबादनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवरती 55 धावांनी विजय मिळवलाय. हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स यानं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. हैदराबादच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी आक्रमक सुरुवात करून दिली, तर हैदराबादनं 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 255 धावा केल्या. 256 धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला सामना न जिंकता गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानी कायम राहण्यासाठी 166 धावा करायच्या होत्या. तर हैदराबादला हा सामना 88 धावांनी जिंकायचा होता, तर बंगळुरूनं हा सामना 55 धावांनी गमावलाय. पण 200 धावा केल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानी पोहोचलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन काटकसरीचं आवाहन केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधानांच्या आवाहनाची काटेकोर अंमलबजावणी करताना दिसत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आज शिर्डी दौऱ्यावरती आहेत आणि त्यासाठी फडणवीसांनी हेलिकॉप्टर किंवा गाड्यांच्या ताफ्यामधून शिर्डीला न जाता
वंदे भारत ट्रेननं प्रवास केलाय. मुख्यमंत्र्यांसोबतच्या सर्व अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी असा वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास सुरू केलेला आहे. मुंबई महापालिकेच्या जन्मदाखला दुरुस्ती प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावरती अनियमितता आढळल्याची माहिती समोर आली आहे. 2024 ते 2026 या कालावधीमध्ये करण्यात आलेल्या 10,000हून अधिक जन्मदाखल्यांच्या दुरुस्तीसाठी कोणतीही कागदपत्र उपलब्ध नसल्याचं महापालिकेच्या अंतर्गत चौकशीमध्ये उघड झालंय. महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रकरणाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीमध्ये आरोग्य विभागाचे अधिकारी आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या हे उपस्थित होते. तपासामध्ये एकूण 86,200 प्रकरणांची छाननी करण्यात आली. त्यापैकी 75,776 प्रकरणांमध्ये आवश्यक कागदपत्र आढळली, पण 10,244 प्रकरणांमध्ये कोणतीही नोंद उपलब्ध नव्हती. मुंबई महापालिकेनं या प्रकरणांची अधिक चौकशी सुरू केलेली असून अनियमितता सिद्ध झाल्यास संबंधित दाखले रद्द करण्याबाबत राज्य सरकारकडे शिफारस केली जाऊ शकते. तर या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून देखील माहिती मागवण्यात आली आहे.